तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीसाठी पालकमंत्री पंकजा मुंडे, आमदार विनायक मेटे, बदामराव पंडित हेलिकॉप्टरने बीडमध्ये दाखल झालेले आहेत, तर सुरेश धस यांचे सदस्य देखील हेलिकॉप्टरने बीडला पोहोचलेले आहेत। प्रतिष्ठेच्या ठरलेल्या बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सदस्य जे पोहोचलेत ते थेट हेलिकॉप्टरमधून पोहोचले। आपण बघू शकता की सुरेश धस यांनी जे सदस्य भाजपाच्या गोठामध्ये दिलेले आहेत ते सदस्य थेट बीडला पोहोचलेत, ते हेलिकॉप्टरमध्ये पोहोचलेत। हे बीडच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा होत आहे। यामुळे अंदाज येतोय की बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची ही जी निवडणूक आहे ती किती चुरशीची झाली आहे। आणि हे जे सदस्य आहेत हे सुरेश धस यांच्या गटाचे हे सगळे सदस्य आहेत, जे सदस्य आज भाजपाच्या सोबत असणार आहेत। मागच्या 8-15 दिवसापासून जी अटकळ समजली जाणार होती, सुरेश धस यांचं सगळं जे वजन आहे ते भाजपाच्या पारड्यामध्ये पडलं जात होतं आणि त्या इतिहासाची पुनरावृत्ती सुरेश धस करतायत। ज्यात सुरेश धस यांनी एकेवेळी बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या वेळी गोपीनाथ मुंडे यांना शह दिला होता आणि सत्तांतर घडवून आणलं होतं। त्यात सुरेश धस यांनी आता ही जिल्हा परिषद पुन्हा एकदा भाजपाच्या ताब्यात दिली आहे। त्यामुळे सुरेश धस यांचं जे हे बंड आहे हे बंड धनंजय मुंडे यांच्या विरोधातला आहे। धनंजय मुंडे हे कुणालाही विश्वासात घेऊन राजकारण जिल्ह्याचं करत नाही आहेत असा आरोप सातत्यानं सुरेश धस करत आहेत। आणि म्हणूनच सुरेश धस यांचे सदस्य आपण बघताय की कशा प्रकारे हेलिकॉप्टरमध्ये बसून बीडला पोहोचलेत। कुठल्याही प्रकारची रिस्क सुरेश धस या निवडणुकीमध्ये घेत नाही आहेत। थेट हेलिकॉप्टरमधून हे सदस्य आता बीडमध्ये पोहोचलेत आणि काही क्षणामध्ये बीड जिल्हा परिषदेच्या या अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड पार पडणार आहे। गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड। तर निवडणूक कुठलीही असो ती प्रतिष्ठेची केली जाते असं चित्र यंदा देखील पाहायला मिळतंय।